रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेण मार्गावरील धरमतर खाडी गेल्या 100 वर्षांपासून नारळी पौर्णिमेच्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे। या दिवशी स्थानिक आगरी कोळी बांधव मोठ्या उत्साहात एकत्र जमतात। सणानिमित्त धरमतर पुलावरून सुमारे 50 फूट उंचीवरून समुद्रात नारळ विसर्जित केला जातो आणि मग खाडीतील तरुण पाण्यात उडी मारून तो नारळ पकडतात। हा थरारक खेळ पाहण्यासाठी दरवर्षी हजारो ग्रामस्थ आणि पर्यटकांची गर्दी होते। सुरक्षेसाठी खाडीत बोटींचीही व्यवस्था केली जाते। यावर्षीही 8 ऑगस्ट रोजी पारंपरिक जल्लोषात नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी परिसरातील बांधव धरमतर पुलावर जमले होते। त्यावेळी शहाबाज गावातील गोरखनाथ नरेंद्र पाटील वय 43 यांनीही नारळ पकडण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र काही क्षणातच ते पाण्यातून बेपत्ता झाले। घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना आणि SVRSS रेस्क्यू टीमला देण्यात आली। पाटील यांचा शोध घेण्यासाठी तातडीनं पाण्यात बचावकार्य सुरू झालं। SVRSS टीमने बॉइलिंग मेथड वापरत शोधकार्य केलं। सलग 2 दिवसांनंतर स्थानिकांना अखेर गोरखनाथ पाटील यांचा मृतदेह आढळून आला। 100 वर्षांच्या या परंपरेत अशा प्रकारची दुर्दैवी घटना प्रथमच घडल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत। गोरखनाथ पाटील यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहाबाज गावावर शोककळा पसरली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।